पुढची बातमी बघूया। साताऱ्यामधलं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच तापलंय आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यासच शिवसेनेमधला अंतर्गत वाद देखील त्यांच्या समोरच येणार आहे। शिंदेंच्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे जाणार नाहीयेत। महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती देखील निशाणा साधला। एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलंच नाही, फोनही आलेला नाही असा दावा महेश शिंदेंनी केलाय। तर मी माझ्या जीवावरती निवडून येतो असं वक्तव्य देखील शिंदेंनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली। दरम्यान या अंतर्गत वादाला सातारा झेडपी अध्यक्ष निवडणुकीमधील भाजप शिवसेना वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे। आजपर्यंत ज्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याला मी गेलेलो आहे। ज्या कार्यक्रमाला बोलवलं याच्यापूर्वी पण मला खूप कार्यक्रमाला नाही बोलवलेलं, खूप कार्यक्रमाला प्रत्येक वेळेला साहेब आले तरी मला नाही बोलवलेलं इथं। त्यामुळे साहेबांना पण माहिती आहेत ह्या गोष्टी, काय फरक पडत नाही। आणि माझ्यावर कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कोणी चिडायचे कारण नाहीये। मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही। सुरुवात करण्यासारखी ही गोष्ट नाही, पण मी नेहमी म्हणतो तसं पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे। पक्षाचे काही नियम असतात, पक्षाची काही कार्यप्रणाली असते, काही कार्यपद्धती असते, ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे। त्यांना निवडून आणताना शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आणलेलं आहे, त्यामुळे ही शेवटी शिवसैनिकांची ताकद आहे, शिवसेना पक्षाची ताकद आहे। आता आमदार महेश शिंदे साहेब जर म्हणत असतील की मला माझ्या ताकदीवर मी निवडून आलो, तर हा त्यांचा विचार करण्याची पद्धत ही आहे, किंवा त्यांना जे योग्य वाटलं ते बोलले, पण याचा विचार आमचे शिवसैनिक नक्की करतील। मी कोणाचंही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊच नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।